अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मग तर बघा, 2 ऑक्टोबर बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज या 2 ऑक्टोबरला सर्व पितरी अमावस्या आलेली आहे। आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून दीपदान असेल किंवा पितरांसाठी घास घालणं असेल, पितरांच्या नावाने तर्पण करणं असेल किंवा पितरांच्या नावाने काही दान असेल, म्हणजे काही ना काही सेवा ही प्रत्येक घरामध्ये सकाळपासून आवर्जून झाली असेल। कारण आजचा दिवस हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो, जो पितरांसाठी खास असतो। मग हा सर्व पितरी अमावस्या ही पितरांची सेवा करण्यासाठी, पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळण्यासाठी, पितरांना खुश करण्यासाठी, पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी सर्वात प्रभावी मानली जाते। भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीपासून पितृपक्षाची, पितृपंधरवाड्याची सुरुवात होते आणि सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष जो आहे तो समाप्त होतो। वर्षभरात हे 15 दिवस असे दिलेले असतात, ज्या 15 दिवसांमध्ये आपल्याला शक्य तितके जास्त पितरांची सेवा करायची असते। असं म्हटलं जातं की भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथीला यमलोकी असणारे जे पित्र आहेत हे पृथ्वीवरती येतात आणि जेव्हा सर्व पितरी अमावस्या असते, या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ते पृथ्वी तलावरून स्वर्गलोकी परत जातात। मग जेव्हा ते परत जात असतात तर तेव्हा आपण जर काही उपाय आणि जर काही सेवा केल्या तर त्याने ते प्रसन्न होतात आणि जेव्हा आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होतं, मनासारखं घडतं, विघ्न टळतात, संकटे टळतात, अपघात टळतात। कारण जेव्हा पितृ त्रास, पितृ श्राप आपल्या पाठी लागतो ना, तेव्हा आयुष्यात असंख्य विघ्न येतात, अडथळे येतात, सतत नकारात्मकता, बाधा, सगळ्या वाईट शक्ती ज्या आहेत ना त्या आपल्या घरामध्ये वावरत असतात। म्हणून पितृदोष जो आहे तो कधीच चांगला नसतो। हा पितृदोष घालण्यासाठी हे 15 दिवस खूप महत्त्वाचे असतात। जरी 15 दिवसात काही शक्य नाही झालं तर आज सर्वात प्रभावी दिवस आहे। आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या घराच्या उंबरठ्यासमोर, आपल्या जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुम्हाला एक संध्याकाळी ही एक वस्तू ठेवायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही घराच्या उंबरठ्यासमोर जर आज या सर्व पितरी अमावस्येला ठेवली, कितीही प्रखर असताना पितृदोष जो आहे तो नष्ट होईल। पितरांचा जो श्राप आहे या श्रापातून तुमची मुक्तता होईल। पित्र तुम्हाला आशीर्वाद देतील, पितरांना सद्गती प्राप्त होईल, पित्र खुश होतील, प्रसन्न होतील, त्यामुळे तुमच्या कामातील अडीअडचणी आणि अडथळे दूर होतील। आता बघा, हा जो उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे हा एक संध्याकाळी 5च्या पुढे, रात्री तुम्ही 12च्या आतमध्ये कधीही करू शकता। या उपायासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती, एखादी छोटी जर प्लास्टिकची प्लेट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुठभर मावेल एवढा भात घ्यायचा आहे। जो भात आपण खातो, जो शिजवलेला भात असतो, हाच भात। एक मुठभर तांदूळ एखाद्या पातेल्यामध्ये घाला, त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि हा भात जो आहे तो शिजवून घ्या। भात थोडासा थंड झाला की त्याच्यानंतर एका प्लेटवरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे, ठीक आहे। यानंतर आपल्याला या भातावरती 1 चमचाभर आंबट दही घालायचं आहे। या भातावरती 1 चमचाभर आंबट दही घालायचं। त्यानंतर तुम्हाला या भाताच्या मध्यभागी एक छोटासा खोलगट खड्डा करायचा आहे, म्हणजे थोडंसं तिथे असं बाजूला करा, असं थोडंसं त्याच्यामध्ये असं एक होल पडेल अशा पद्धतीने। यानंतर तुम्हाला एक छानपैकी वात घ्यायची आहे। 2 वातींची जोडून 1 वात घ्या, फुलवात घेतली तरीही चालेल। जो तिथे खड्डा आहे, म्हणजे दही भात घातल्यानंतर आपण तिथे मध्ये जो गोल केलेला आहे त्या गोलमध्ये तुम्हाला ही जोडवात घालायची आहे। यावरती 1 चमचाभर तुम्हाला तूप किंवा तेल, तूप घाला, तेल घाला, काहीही घाला चालेल। तुम्ही जे घातलेलं आहे ते तूप किंवा तेल तुम्हाला याच्यावरती 1 चमचाभर घालायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही फुलवात जी आहे ती प्रज्वलित करायची आहे। ज्यांच्याकडे फुलवात नसेल त्यांच्याकडे जर लांब वात असेल, ही लांब वात घातली तरीही चालेल। आता ही वात प्रज्वलित झाली की त्याच्यानंतर आपल्याला एका चिमटीने त्याच भातावरती थोडेसे काळे तीळ जे असतात हे तीळ घालायचे आहे। काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ घालत असताना फक्त तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे। ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा एक मंत्र फक्त जप करायचा आहे तुम्हाला। त्याच्यानंतर हे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचे, हिरव्या रंगाचं असणारं किंवा पिवळ्या रंगाचं असणारं जे लिंबू आहे हे लिंबू घ्यायचं आहे। हे लिंबू घराच्या आतमध्ये 4ही दिशांना फिरवायचं आहे।
चारही दिशांना स्पर्श करायचा आहे। त्यानंतर घरातील कुठला एखादा व्यक्ती बाधित असेल, सतत आजारपण पाठी असेल, काही त्रास होत असेल काही, तर त्या व्यक्तीवरून हे लिंबू जे आहे ते 3 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा उतरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू मध्यभागी चिरायचे, 2 तुकडे नाही करायचे, मध्यभागी थोडी चीर द्यायची, एकच लिंबू राहील, फक्त मध्ये थोडीशी चीर द्यायची आणि त्याचे 2 भाग असे करायचे। त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे तुम्हाला तिथेच जिथे आपण दही भात आणि ज्यात आपण ज्योत लावलेली आहे त्याच्या समोर किंवा त्याच्यावरती तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे। आता हे ठेवल्यानंतर तुम्हाला आज रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं आहे। लक्षात ठेवा, अख्खी रात्र जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, सगळ्यांच्या अगोदर उठा, सूर्यास्ताच्या अगदी अगोदर तुम्हाला उठायचं आहे। एक 5-5:30च्या दरम्यान उठा किंवा कमीत कमी 6 पर्यंत तरी उठा। उठल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार उघडायचं आहे आणि त्याच्यानंतर उंबरठ्याच्या समोर हे जे आपण दही भात आणि लिंबू ठेवलेलं आहे हे घराच्या बाहेर नेऊन दक्षिण दिशेला ते फेकून द्यायचं आहे। बघा, हा उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला उंबरठ्याच्या समोरील भागात, म्हणजे जिथून ओटी असेल, पायरी असेल, जिथून आपण आतमध्ये येतो तर त्या ओटीवरती म्हणजे त्या पायरीवरती समोरच्या भागात उंबरठ्याच्या समोर बरोबर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उजव्या साईडला तुम्ही हा उतारा ठेवला तरीही चालेल किंवा तुम्ही डाव्या साईडने ठेवला तरीही चालेल। बघा, रात्रभर जेव्हा तुम्ही हा भात, त्याच्यावरती दही, त्याच्यामध्ये ज्योत, जे सगळं पितरांसाठी समर्पित आहे। असं म्हटलं जातं की जेव्हा आज आपले जे पूर्वज, आपले जे पितर आहेत हे स्वर्गलोकी जातात ना, तेव्हा त्यांच्या वाटेत खूप अंधार असतो आणि जेव्हा आपण आजच्या दिवशी दीपदान करतो किंवा एखादा दिवा प्रज्वलित करतो घराच्या समोर, तेव्हा त्या दिव्याच्या प्रकाशाने त्यांचं अंधारमय जे काही आहे हे दूर होतं, त्यांचा अंधार दूर होतो आणि त्यांना प्रकाश जाणवतो। मग प्रकाशाच्या दृष्टीने ते निघून जातात आणि आपल्याला मात्र आशीर्वाद देतात। तसेच काळे तीळ आणि दही भात हे पितरांसाठी समर्पित आहे। जेव्हा तुम्ही आज या पितृपक्षातील शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्येला जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा एक उतारा करून ठेवाल, पितरांची तिथे सेवा कराल, तेव्हा पितर प्रसन्न होतील, तुम्हाला आशीर्वाद देतील। स्वर्गलोकी जात असताना ते तुमच्यावरती प्रसन्न राहतील। जेव्हा पितरांचा आशीर्वाद मिळतो, जेव्हा पितर प्रसन्न होतात, तेव्हा आपल्या कामातील अडथळे, अडचणी दूर होतात। वर्षभर जेवढ्या अडचणी आल्या होत्या ना, सगळ्या चुटकीसारख्या सुटायला लागतील। वर्षभर जे काही आजारपण आलेले असेल तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पुढच्या वर्षात म्हणजे उद्यापासून कुठेतरी जाणवायला लागेल की आता अडचणी कमी झालेल्या आहेत, विघ्न दूर झालेले आहेत, आजारपण कमी झालेलं आहे, संपूर्ण वर्ष सुखाचं जाईल। पुढच्या वर्षी पितृ अमावस्या आली की तेव्हा पुन्हा आता जो सांगितलेला उपाय आहे तो करा। जरी 15 दिवस काही शक्य नाही झालं तरी ठीक आहे, पण या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी 5 मिनिटाचा हा उपाय जो आहे ना तो तुमच्या आयुष्याचं सोनं करेल। खूप साधा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे। आजचा हा खास उपाय आहे। आज सायंकाळी आवर्जून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा एक उतारा करा। ही एक वस्तू जी सांगितलेली आहे ती नक्की ठेवा। तुमच्या कामातील, आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे दूर होतील आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।